या बातमीचे प्रायोजक आहे साई सरकार पासपोर्ट आणि इन्शुरन्स सेवा केंद्र। आमच्याकडे कमीत कमी कागदपत्रात पासपोर्ट काढून मिळेल। सर्व प्रकारच्या वाहनांचे इन्शुरन्स काढून मिळतील। पत्ता साक्री धुळे महामार्ग देसले हॉस्पिटल समोर साक्री। प्रोप्रायटर रफिक शेख। संपर्क 8928073111। नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या भाजपा शिवसेना रिपाई रायस रयत क्रांती शिवसंग्राम महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर हिना गावित यांच्या उमेदवारीचा फॉर्म भरताना जिल्हाधिकारी कार्यालय येथे भाजपा शिवसेना महायुतीचे नामदार गिरीशजी महाजन, नामदार जयकुमार रावल, ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी, नंदुरबार लोकसभा प्रभारी लक्ष्मण सावजी, आमदार शिरीष चौधरी, शिवसेना जिल्हाध्यक्ष विक्रांत बाबा मोरे, रिपाईचे अरविंद कुवर आदी नेते पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज डॉक्टर हिना गावित यांनी आपला उमेदवारी अर्ज या ठिकाणी दाखल केलेला आहे। अतिशय मोठी अशी रॅली, भव्य अशी रॅली काढून आम्ही भाजप, सेना, आरपीआय, जानकरांचा भाजप सर्व मित्रपक्षांच्या नेत्यांसहित कार्यकर्त्यांसहित आज उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि आम्हाला निश्चित खात्री आहे की खूप मोठ्या मताधिक्याने आमची ही जागा या ठिकाणी निवडून येणार। भाऊ, इथला काही असंतोष आहे तो कसा तुम्ही दूर करणार? नाही, कमी अधिक प्रमाणामध्ये असंतोष सगळीकडेच आहे, कुठे नाही असं नाही आहे। कुठे भाजप सेनेमध्ये आहे, कुठे अंतर्गत आहे, सगळ्यांचे असंतोष आता दूर होत चाललेले आहेत। कालच नंदुरबार जिल्ह्याचे काही नेते मंडळी त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटलेले आहेत। मला वाटतं आता सगळ्यांचे काय जे रुसवे फुगवे आहेत, थोडे राग होते, ते आता शमलेले आहेत। आम्ही सगळे एकत्रित आहोत। इथे भाजप असेल, सेना असेल, आरपीआय असेल, रासपा असेल, आम्ही सगळेजण शेवटी आम्हाला मोदींना पंतप्रधान करायचं आहे आणि त्यासाठी आमचे स्वतःचे वैयक्तिक मतभेद थोडी बाजूला सारून आम्ही सर्वजण आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मी आपल्याला सांगेन एकत्रित झालेलो आहोत आणि इथेही आता मला नाही वाटत कुठल्याही प्रकारचे आता कोणाच्या मनामध्ये राग किंवा कुठे विरोध राहिलेले आहेत। तुम्ही समजून घालण्याचा प्रयत्न करणार आहेत का कोणाची? इथे काही घालण्याचा प्रयत्न प्रश्नच नाही आहे। ते माननीय मुख्यमंत्री महोदयांसमोर परवा बैठक झालेली आहे आणि त्यामध्ये सर्वांच्या मनामध्ये काय किंतु परंतु होतो तो दूर झालेला आहे। आता आम्ही सर्व एक दिलाने, एक मताने या ठिकाणी निवडणुकीला सामोरं जाणार आहोत आणि पुन्हा डॉक्टर हिना गावित त्यांना आम्ही मोठ्या मताधिक्याने म्हणजे गेल्या वेळेपेक्षाही जास्त मताधिक्याने यावेळेला निवडून देणार आहोत। भाऊ, तुमच्यावरती जबाबदारी वाढवून दिलेली पक्षाने 8च्या ऐवजी आता 11 ते 12 मतदारसंघ आपल्याला दिलेले आहेत, त्याबद्दल काय म्हणतात? ते उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी माझ्याकडे आहेच। त्या व्यतिरिक्त काही ठिकाणी कॉम्प्रोमाइज करायचं आहे, कुठे भाजप सेनेमध्ये वाद असतील, अशा 2-3 ठिकाणी सुद्धा मला त्या ठिकाणी जावं लागतं आहे। मी कालही पुणे जिल्ह्यामध्ये होतो, नगर जिल्ह्यामध्ये होतो, सकाळी मी आता धुळ्याला आलो, धुळ्याहून इथे नगरला नंदुरबारला या ठिकाणी आलेलो आहे। पण निश्चित शेवटी मी पक्षाचा कार्यकर्ता आहे। माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय आमचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे जी जबाबदारी देतील ती मला पार पाडावी लागते। भाऊ, आता विजयाचा आकडा कितपर्यंत गेला आहे आपला? आता जे वातावरण मी आपल्याला सांगेल की आश्चर्यकारक आकडा म्हणजे सगळ्यांचे जे सगळे राजकीय विश्लेषक आहेत ते सगळे फेल ठरतील आणि एक वेगळा आकडा मी सांगेल की देशामध्ये महाराष्ट्र हा सर्वाधिक खासदार देणारा राज्य असेल, सर्वाधिक खासदार देणारा राज्य असेल आणि म्हणून मी आपल्याला सांगेल की गेल्या वेळेपेक्षा सुद्धा त्याच्याही पुढे आम्ही त्या ठिकाणी जाऊ। 11 देशाच्या जागांचा विश्वास तुम्हाला वाटतोय? नाही, उत्तर महाराष्ट्रात तर मी सांगितलेलं आधी 8च्या 8 जागा आम्ही घेऊ। एक सुद्धा जागा त्याच्यामध्ये कमी होणार नाही, एक सुद्धा कमी होणार उत्तर महाराष्ट्रात आणि सगळ्या महाराष्ट्राचं सांगतोय की आश्चर्यकारक निकाल यावेळी या ठिकाणी लागणार आहेत। मी म्हणणारे जे सगळे मोठमोठे पुढारी आहेत, नेते आहेत, मग त्यांच्या घरचे लोक असतील, ते असतील, सगळ्यांचे सुपड्यावेळेला साफ होणार आहेत आणि भारतीय जनता पक्ष एक विक्रमी आकडा, मोठा आकडा घेऊन या ठिकाणी लोकसभेमध्ये आपले खासदार पाठवणार आहे।